ओम श्री सिद्धभैरवाय नमः। बघा, रविवारी काय येते? रामनवमी। आता आपण काय म्हणतो? राम 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 रामकृष्ण हरी। तुकाराम महाराज अभंग आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनेक साधन, वाहत श्यान विठोबाची। बघा, आपल्या शरीरामध्ये मध्ये कोण आहे? शंकर आहे, शिवोम शिवोम। आणि या शंकराला ध्यान कोणाचं येतं? विषयाचं। आणि मग शंकराने काय केलं? तिसरा डोळा उघडला आणि काम जाळून टाकला आणि काय घेतलं? राम नाम। तसं रामाचं नाव घेतल्यानं काय होतं? राम कोण होता? ब्रह्मचारी, तापसो ब्रह्मचारी राम, फलमूल दानतो तापसारी राम। कृष्णाने 16,000 बायका होत्या, ब्रह्मचारी होता। म्हणजे त्यांच्या जीवनाचं जे अनुकरण आहे ते आपण करायला पाहिजे। रामाचा आणि सीतेचा एकच वेळा संबंध आलेला आहे आयुष्यात। आपण मरेपर्यंत काय करतो? विषय सेवन करतो, तरी तृप्त होत नाही। म्हणून रामाचा आदर्श रामनाम। आपण एकमेकाला काय म्हणतो? राम राम। राम राम म्हणजे काय? रामाच्या काळामध्ये जीवन जगण्याची ती पद्धत होती, तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या। म्हणजे समाज व्यवस्था त्यावेळेला काय होती? वर्ण होते, 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रू, वैश्य, शूद्र। आणि प्रत्येकाने त्याच्या त्याच्या ह्याच्यात जे काम असेल ते काम त्यांनी करायचं, कोणाही कोणाचं काम करायचं नाही। आज काय झालंय? कोणी कोणाचा व्यवसाय करतं आणि मग काय झालं? कॉम्पिटिशन झालं। त्याचा व्यवसाय जर दुसरा करायला लागला तर त्याच्या व्यवसायाला काय व्यत्यय येतो आणि तो उपाशी मरतो, मग त्याला भरपूर मिळत नाही। मग तो काय करतो? चोऱ्या, लबाड्या, भ्रष्टाचार। आज काय झालंय? जिकडं तिकडं भ्रष्टाचार। रामाच्या वेळेला काय होतं? मातृदेवो भव, बापाची आज्ञा, भावाना भावाची आज्ञा पाळली। सावत्र आई होती, तिनं वनवास दिला तरी त्या कैकेयीला राम कोणी बोलला नाही। कौशल्याचे, सुमित्रेचे मुलं वनात गेले, मग त्यांनी त्या कैकेयीची झिटी धरायला लागत होती, भांडण करायला लागत होतं, त्या काही म्हणल्या नाही तिला। म्हणजे रामाच्या काळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य प्रत्येकाचा व्यवसाय प्रत्येकाने करावा। आणि कुटुंबावस्था, कुटुंबामध्ये सगळ्यांना एकमेकाची मर्यादा पाळणं, मुलांना बापाची आज्ञा पाळली पाहिजे, बायकोना नवऱ्याची आज्ञा पाळली पाहिजे, नवऱ्यानं बायकोची आज्ञा पाळली पाहिजे, लहान्या भावांना मोठ्या भावाची आज्ञा पाळली पाहिजे, मोठ्या भावानं लहान्या भावांना सांभाळलं पाहिजे। अयोध्येचं राज्य, आणि ते कोणाला मागितलं? कैकेयीना। काय आजही कैकेयी आहेत जगामध्ये, मी आणि माझं, दुष्ट भावना। आज त्या वेळेला मंथरा, आज या कलियुगामध्ये घरोघर मंथरा झाल्यात, म्हणजे वाईट बुद्धी शिकवणाऱ्या। आणि वाईट बुद्धी, काही वाईट नव्हती, तिला बुद्धी शिकवली आणि त्या मंथरेनं तिला रामाला वनवास आणि भरताला राज्य। ती मंथरा दासी सतत रामाचा द्वेष करायची, आजही जिकडे तिकडे द्वेष आहे। आणि मग लक्ष्मणानं काय केलं? तिच्या लात मारली, ती अशी शिराई फेकून मारली, रामाला मारायची। लक्ष्मणानं बघितलं आणि लात मारली आणि ती किती ठिकाणी वाकडी झाली, कुब्जा दासी कृष्ण अवतारामध्ये। आणि मग तिच्या कर्माचं फळ तिला मिळालं आणि त्या कुब्जा दासीनं तप केलं आणि मग तिचा उद्धार झाला।
तर रामायण जे आहे आणि महाभारत हा जर जगायचा असेल तर रामाची समाज व्यवस्था आहे तिची आज गरज आहे. आणि म्हणून काय म्हणतो, अयोध्येला राम मंदिर झालं, नुसतं राम मंदिर होऊन चालणार नाही. राम राज्य, रामाच्या वेळेला जी समाज व्यवस्था होती ती आज झाली पाहिजे. आज अयोध्येचं राज्य होतं आणि रामानं सोडून दिलं. राम म्हण मला नको, भरत म्हण मला नको, लक्ष्मण मला नको. आज दुसऱ्याचं ते माझं, माझं ते माझं. आज जिकडे तिकडे काय झालेलं आहे, आज जिकडे तिकडे स्वार्थ घुसलेला आहे. आणि मी सांगितलेलं आहे मागच, त्या स्वार्थाला कारण काय आहे, हे आलिशान जीवन, हे विज्ञान युग. या विज्ञान युगामध्ये आज काय झालेलं आहे, धंद्यामध्ये कॉम्पिटिशन झालेलं आहे. कोणी कोणाचा धंदा करतं आणि कॉम्पिटिशन असल्यामुळं धंदा भागत नाही. शेतीमध्ये काय झालेलं आहे, शेती करताना मी जे पीक केलं ना दुसरं तेच करणार. आणि मग एकखटी माल मार्केटला आला त्या मालाला भाव येत नाही, शेतीमालाला भाव नाही, नोकऱ्या मिळती नाही, धंद्याची व्यवसाय असे धंद्यात कॉम्पिटिशन झालेलं आहे. आणि मग काय केलेलं आहे, काय आपलं घरातलं भागत नाही. मग चोऱ्या करा, बँकेमध्ये कामाला आहे, चांगला पगार आहे, त्या पगारात भागत नाही. मग तो काय करतो, लोकांना लुबाडतो, भ्रष्टाचार करतो. आणि मग बहिणी आहेत. आज बहीण ही पवित्र भूमी मानली गेलेली. भाऊ हा प्रेम, बहीण म्हणजे माया. आणि बहीण आणि भाऊ हा प्रेमाचा नाता जो होतं आणि ते तुटलं कशामुळं, या लोभामुळं. लोभाला कारण काय, आलिशान जीवन आणि कॉम्पिटिशन. आणि मग सरकारनं काय केलं, सरकारही लोभी. काँग्रेस सरकारनं काय केलं, काँग्रेस सरकारनं मतं मिळवण्याकरता महिलांना आरक्षण दिलं. गंगू, महिलांना आरक्षण दिल्यामुळं महिलाला बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा. आणि मग त्याच्यानंतर बहिणीनं काय केलं, भागत नाही. आणि मग काय करायचं, मग तिनं काय केलं, भावाचा हिस्सा पाहिजे. आता तिला नवऱ्याच्या घरी प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे. आणि मग तुला बाबा का पाहिजे, कारण तेवढं आहे तरी तिचं भागत नाही ना, कारण जीवनमान त्या मापाचं झालेलं आहे. आणि मग या भाजपा सरकारनं काय केलं, मतं मिळवण्याकरता महिलांना काय केलं, पगार, महिलांना पगार दिला 1500 रुपये महिना. आता बघा, ती बाई 1500 रुपये महिना घेते आणि तिचे सासू सासरे घरामध्ये उपाशी मारतात. मग शासन जे वृद्ध आहे त्याने आयुष्यभर कष्ट केलं, आयुष्यभर कष्ट केल्यानंतर जो नोकरीला आहे त्याला सरकार काय करतं, पेन्शन देतं. आणि मग तो शेतकरी आहे, त्याला नोकरी नाही आहे, त्यांना शेतामध्ये, मी सुद्धा शेतामध्ये आज डोंगर कोरलेला आहे, माझं वय आता 73 आहे. आणि आज या शेतामध्ये पर्यटन बनवलेलं आहे. आणि आज माझ्या शेतामध्ये माझी बहीण, तिचा मुलगा हरिभक्त कीर्तनकार, आणि कीर्तन करतो, लोकांना ज्ञान देतो. माझ्या मामाच्या जमिनीत मला हिस्सा पाहिजे. अरे मामाच्या जमिनीत हिस्सा पाहिजे, त्याने रस्ता केला, जमीन ओढली, आयुष्य घातलं, आता म्हातारा झाला, त्याला खायला अन्न नाही आहे. आणि मग त्याला कोणा सांभाळायचं. म्हणजे इतका आज भ्रष्टाचार झालेला आहे. कशामुळं, ह्या आलिशान जीवनामुळं. म्हणून आज गरज कोणाची, रामराज्याची. म्हणून आज रविवारी आपण काय करतो, रामनवमी साजरी करणार आहे. काय बघा, रामाला ज्या वेळेला राम याला गेला वनामध्ये, त्यावेळेला जो हा होता नावाडी, तो कोण होता, भिल्ल होता. आणि त्यांनी काय केलं, रामाला त्या बाजूला नेऊन घातलं, रामाचे पाय धुतले
आजही बघा भिल्ल समाजामध्ये जी परंपरा आहे, काय नाही, जागा जमीन नाही त्यांना, ते मासे धरतात, मजुरी करतात, पण त्या बापांना मुलाचं लग्न करायचं आणि मुलाचं लग्न केल्यानंतर त्या बापांना काहीच करायचं नाही. त्या मुलांना सुनांना त्या आईबापांना मजुरी करून जेवण द्यायचं. जर त्यांनी दिलं नाही तर समाज अवस्था त्यांची त्याला जातीत कोणी घेत नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे का ह्या भारताला स्वतंत्र झालं 1947 साली. शिवाजी महाराजांनी मोगलांचं आक्रमण करून महाराष्ट्र स्वतंत्र केला, जुलमी राज्य नाहीसं केलं, मुस्लिम आणि इंग्रजांचं आपल्यावर जो दबाव होता तो नाहीसा केला आणि आपण कोण झालो, स्वतंत्र झालो. आणि मग या स्वतंत्र भारतामध्ये काय झालेले, समाज व्यवस्था आहे ती विस्कळीत झाली, समाजाचं बंधन राहिलं नाही. पूर्वी काय होतं, एखादा जर आईबापाला सांभाळत नसला त्याला गागायचे, तू चांगलं करत नाही. एखादी बाई जर नवऱ्याला बोलत असली त्याला सांगायची, तू हे बरोबर करत नाही. आणि मग तो समाज पुढं म्हणतात ना, गावापुढं राव काही करू शकत नाही. तसा तो एकटा जो असतो ना, तुम्हाला जर मारायला जर समजा 50 लोक आले आणि तुम्ही जर हात जोडले तर ते गप राहतात. तसे ज्या वेळेला 4 लोक एकत्र येतात त्यावेळेला तो चारींपुढं काही करू शकत नाही. आज समाज व्यवस्था या स्वतंत्रामुळं मी काही करील, मला कोणाचं बंधन नाही, आणि मग शेवटी त्याला नियती काही सोडत नाही. उन्मत्त मानवाला कोण आकळतो, निसर्ग आकळतो. आणि लक्षात नाहीये, पराधीन पुत्र जगी मानवाचा. माणूस कोण आहे, पराधीन आहे. काय त्याची पाठण त्याला दिसत नाही, तो कवा मरल कवा जाईल, आणि आमाप धन संपत्ती कमवतो, चोऱ्या लबाड्या करतो, आणि मग जी संपत्ती कमवलेली, आज काय झालं, पूर्वी कष्ट व्हायचं. रामराज्य का म्हटलं गेले, रघुकुलाची काय रीत होती, 12 वर्ष झालं त्यांनी कष्ट करायचं. तरुणांना आव्हान होतं रामराज्यामध्ये. राम कोण होता, तरुण. लक्ष्मण कोण होता, तरुण. आणि तरुणांना त्यांना कोणा नेलं, विश्वामित्रांना. यज्ञ म्हणजे सत्कर्म करणारे जे वृत्ती होती, आणि त्याला अधर्मी लोक त्रास देत होते. सत्कर्माला आड येणाऱ्या राक्षस, म्हणजे चांगल्या कामाला विरोध करील तो राक्षस, अशा राक्षसांना मारण्याकरता रामाला नेलं होतं. मग राम कोण होता, तरुण. आणि तरुणांनी काय केलं, उत्साह केलेला आहे आणि युद्ध केलेलं आहे आणि संस्कृतीचं काम केलेलं आहे. आजचा तरुण काय करतो, निमे आहेत, आज सीमेवर आहे, सैन्यदल, नौकादल, विमानदल, त्यांना वेळेवर जेवण नाही, आंघोळ नाही, पाणी नाही, आणि रक्षण करतात. आणि आपला तरुण काय करतो, 24 तास मोबाईलमध्ये मग्न आहे. पबजी, तारक मेहता आणि गेम, आणि काम नकोय, मला फुकट कसं मिळेल. आणि आज ही तरुणाची अवस्था बिघडलेली. म्हणून तरुणांना आव्हान आहे कोण, रामराज्य. म्हणून रामाचं आणि कृष्णाचं, कृष्ण कंसाला मारला तेव्हा त्याचं वय किती होतं, 10 वर्षाचं. 10 वर्षात दुष्टाचा नाश केला आणि मग गुरुच्या घरी शिक्षणाला गेला, संदीपनाच्या घरी. आणि आजचा तरुण काय झालाय, नेबळ झालाय, करू का नको, होतं का नाही. आणि या फुकट वृत्तीमुळं आज सगळे जिकडं तिकडं भ्रष्टाचार माजलेला आहे. पण कर्म हे कोणाला सोडत नाही, त्याच्या कर्माचं फळ मी सांगितलेले. 1000 गायी जरी असल्या, आणि गीतेचा पहिला श्लोक आहे, 1000 गायी असल्या तिचं वासरू तिलाच मिळतं. कर्मानुबंधे मनुष्य लक्की. तुझं जसं कर्म असेल पहिल्या जन्माचं किंवा ह्या जन्माचं, त्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. काय, आणि मग त्या कर्माचं फळ भोगावं लागेल. मग प्रत्येकानं विचार करा. म्हणून आज आपण राम राम का म्हणतो, का रामासारखी व्यवस्था, रामासारखी वागणूक आज आपल्या भारतामध्ये गरजेची आहे. म्हणून रामराज्य येणं गरजेचं आहे. राक्षस माझंच भरलं पाहिजे, मला कोणाची गरज नाही, आज ही राक्षसी वृत्ती आहे, ती नाहीशी करण्याकरता आपल्याला रामनवमी साजरी करायची. नुसती रामनवमी साजरी पताका लावून चालणार नाही. तर रामाच्या वागणुकीचं आदर्श प्रत्येक कुटुंबामध्ये
प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे आणि हे जर घेतलं तर आपला विकास होईल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.